मार्केट उघडणार नाही मला काम सांगतो. आणि त्यांना तर जमत नसेल त्यांची बदली करा. तुम्हाला पण जमत नसेल तर तसं सांगायचं आम्हाला. सातत्याने होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झालेल्या व्यापारी असोसिएशनने मोहोपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाजारपेठ बंद ठेवून ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाला सर्वपक्षीय जनतेचा पाठिंबा लाभला. मोहोपाडा नवीन पोसली बाजारपेठ व परिसरात दिवसा आणि रात्रीही वारंवार वीज खंडित होत असल्याने प्रामुख्याने व्यापारी, हॉस्पिटल आणि छोटे व्यावसायिक, त्यात लॉन्ड्री, रसवंती, दूध आदी यांना मनस्तापासह आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत होते. संतप्त वीज ग्राहकांनी अनेकदा मोहोपाडा वीज वितरण शाखेला वेळोवेळी वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याबाबत आणि इतर तक्रारींबाबत अवगत केले होते. त्याची गांभीर्याने दखल न घेतल्याने निवेदनात सांगितल्याप्रमाणे आंदोलन करण्यात आले. बंदला सर्वपक्षीय जनता, नागरिक, पत्रकार व सेवाभावी संघटना यांचा पाठिंबा लाभला. खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे, माजी सभापती रमेश पाटील, माजी उपसभापती गजानन मांडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष मनोज सोमाणी, सचिव सचिन मालकर, व्यापारी प्रतिनिधी अमित शहा, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी, मनसे जिल्हा उपाध्यक्ष कर्जत खालापूर विभाग अभिजित घरत आदींसह शेकडो वीज ग्राहक उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्यांसमोर संताप व्यक्त केला. आंदोलनादरम्यान रसायनी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मोहोपाडा वीज वितरण शाखेचे अधिकारी ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी आल्यावर त्यांना व्यापारी व नागरिकांचा संताप पाहायला मिळाला. रायगड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विजय खारकर, उद्धवसेना शहर प्रमुख निलेश झुनगरे, वासंबे विभाग संपर्क प्रमुख अनिल पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे कोकण विभाग कामगार सेलचे अध्यक्ष अरुण गायकवाड, समर्थ सेवाभावी संघटनेचे अध्यक्ष अरविंद पाटील यावेळी उपस्थित होते. यावेळी महावितरणने आवश्यक ती उपाययोजना तत्काळ सुरू करत आहे. प्रलंबित मेंटेनन्सची कामे 8 ते 10 दिवसात करण्यात येतील. वीज पुरवठा सुरळीत व अखंडित राहावा यासाठी तांत्रिक कामे सत्वर करण्यात येतील. संबंधित यंत्रणेवर सतत देखरेख ठेवून समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना केली जाईल. ग्राहकांना दर्जेदार आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे VM शिंदे, कार्यकारी अभियंता, पनवेल ग्रामीण, MB राग, उपकार्यकारी अभियंता, पनवेल 2 यांनी सांगितले. व्यापाऱ्यांनी केलेल्या या आंदोलनामुळे महावितरण वठणीवर आल्याचे म्हटले जात आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.